नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून मित्रांनो, आजचा कार्यक्रम माझा नेहमीचा राजकीय कार्यक्रम नाही, परंतु आज महाराष्ट्र ज्यांच्या निधनामुळे संपूर्ण दुःखात शोकसागरात बुडालेला आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. आणि माझ्यासोबत आहेत ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादांच्या तालमीत तयार झालेले पुण्यामधले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे धडाडीचे नेते कार्यकर्ते सुनील चांदेर साहेब. चांदेर साहेब, आपण आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा समर्थपणे पेललेली आहे. अजिबात खचून न जाता पक्षाच्या आणि महाराष्ट्राच्या बांधणीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि अजितदादांच्या शिरस्त्याप्रमाणे सकाळी लवकर सर्व कामं आटपून लोकांच्या सेवेला त्या रुजू झालेल्या आहेत. अजितदादांचीच धोरणं, अजितदादांचीच पुरोगामी धोरणं आणि एकूण विकासाची धोरणं राबवण्याचा संकल्प सुनेत्राबाईंनी केलेला आहे. पण आज आपल्याला आठवणीतले अजितदादा याच्याबद्दल बोलायचं. चांदेर साहेब, माझ्या मनातले अजितदादा आहेत ते इतरांच्याही मनातले जे अत्यंत धडाडीचे आहेत, प्रशासन कुशल आहेत. अजितदादांचे हे सगळे गुण सगळ्यांना माहिती आहेत आणि ते त्यांना आवडतात. त्यांचे गुण विशेषतः राजकारण हा अतिशय गलथान अशा प्रकारचा एक कारभार या राजकारणात चालतो. जे क्षेत्र असं आहे त्यामध्ये स्पेसिफिक कोणी बोलत नाही, मुद्देसूद कोणी बोलत नाही, ताबडतोब कामं होत नाही आणि त्यामुळे सरकारचाही कारभार तशा प्रकारचा चालतो. पण गेले अनेक वर्ष मी अजितदादांना जे बघितलेलं आहे ते एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये ज्या प्रकारे काम चालवतं तशा शिस्तीने स्वच्छ कारभार म्हणजे आसपासचा परिसर स्वच्छ असावा. मी बारामतीत सुद्धा जाऊन त्यांचं काम पाहिलेलं आहे. तर हा जो सगळा त्यांचा आग्रह होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या आठवणीतले अजितदादा कसे? नमस्कार. अजितदादा पवार यांच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर राजकारणाच्या जी चाकोरी होती त्याच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. साधारणतः 1992 साली ज्या वेळेला मी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेला दादांचा माझा त्यावेळेला संबंध आला. तर तोपर्यंत पुढाऱ्यांबद्दल, नेत्यांबद्दल एक असा समज होता की करू बघू, टाळाटाळ करायची, आपल्या रटाळ पद्धतीने काम करायचं, असं साधारणपणे पुढाऱ्यांबद्दलचा समज होता. परंतु हे सर्व पॅरामीटर्स बदलण्याचं काम हे अजितदादांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. एखादं काम होणार असेल तर लागलीच ते त्या ठिकाणी त्याचं काम मार्गी लावणार, जर काम होणार नसेल तर समोर नाही म्हणून सांगणार. मला वाटतं हे अशा पद्धती नवीनच दादांनी त्या ठिकाणी आणली. दादांच्या बाबतीमध्ये आठवणीतले दादा म्हटलं तर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येते. आज आपण राजकारणामध्ये अनेक जणांना पाहतो की कार्यकर्ते म्हणतात की ही माझे गुरु आहेत, ते माझे नेते आहेत, परंतु प्रत्यक्षात जीवनामध्ये त्या कार्यकर्त्याला खरोखरच त्या नेत्यांनी काही शिकवलेलं असतं का, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रश्न पडतो. दादांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यांनी प्रथमतः कृती स्वतःपासून केली आणि नंतर ती कार्यकर्त्यांना आचरणात आणायला हवी. आपण सुरुवात करू या स्वच्छतेपासून, सकाळी उठण्यापासून. सकाळी दादा पहाटे 5ला उठून 6 वाजता त्यांच्या कामाची सुरुवात व्हायची. अनेकांनी आपण त्या ठिकाणी अनुभवले. सकाळी लवकर उठून कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं हे दादांनी त्यांच्या कृतीमधून दाखवलं. दुसरी गोष्ट स्वच्छतेची. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते अत्यंत कटाक्षानं सर्व गोष्टी पाळायचे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या कपड्यांपासून तर त्यांच्या केसांपर्यंत जर आपण विचार केला तर कधीही गबाळेपणा त्यांना त्या ठिकाणी शिवला नाही. आणि कोणी जर तशा पद्धतीमध्ये गबाळेपणाने त्यांच्या समोर आला तर त्याची कान उघडणी करायला ते त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नसत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अलीकडे मी 2022 पासून संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून काम करतो. बँकेमध्ये जर पूर्वीपासून दादा जर कधी आले
आणि त्या पोर्च मधून लिफ्ट पासून जर ते केबिन पर्यंत येत असतात, जर कागदाचा कपटा दिसला तर दादा तो स्वतः उचलणार, त्या डस्टबिन मध्ये टाकणार आणि खुर्चीवरती बसल्यानंतर ज्या सेवकाची त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती, ज्यांनी त्या ठिकाणी काम करण्यामध्ये दुसराही केली, त्याची कानउघाडणी करण्यामध्ये त्या ठिकाणी ते कुठेही मागे पुढे पाहत नसत. तुम्हीच मला एक आठवण सांगितली होती शर्टाच्या बटनाबद्दल. हो, ती आठवण सांगा. दादा शेवटच्या ज्या वेळेला बँकेमध्ये गेल्या 1-2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला आले, त्यावेळेला मी घाईमध्ये घरून उरकून निघालो. गुलाबी रंगाचा मी कुर्ता घातलेला होता आणि कुर्ता घालत असताना ते वरचं बटन हे अर्ध त्या ठिकाणी तुटलं आणि ते बटन तुटल्यानंतर खादीचा शर्ट घालायला वेळ लागतो. दादा वेळ पाळणारे नेते म्हणून आपल्याला सर्वांना माहित आहे. तर मी म्हटलं दादा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही. मी ते तुटलेलं बटन थोडंसं अर्धवट तसंच लावलं आणि घाई गडबडीत आलो आणि मी संपूर्ण त्या जागा पाणीच्या कार्यक्रमामध्ये मी दुर्गाडे सरांच्या पाठीमागे असा थोडा थोडा लपत होतो. परंतु नंतर दादा वरती चेअरमन साहेबांच्या केबिन मध्ये आले आणि त्यावेळेला थोडासा मी बाजूला झाल्यानंतर त्यांची नजर त्या बटनावरती गेली. दादा मला म्हणाले की आपली एवढी ऐकत नाही का की आपण तुटकं बटन घालवलं, एवढी आपली पद गेलेली नाही. मी दादांना सॉरी म्हणलो आणि मी ओसाळलो. एवढी बारीक गोष्ट दादांच्या नजरेमधून त्या ठिकाणी सुटत नव्हती. केवळ कपडेच नव्हे तर सार्वजनिक जीवनातल्या अनेक गोष्टी असतील, त्याच्यातल्या उणिवा शोधण्याचं काम हे दादा त्या ठिकाणी करायचे आणि त्याच्यावरती उपाययोजना देखील त्या ठिकाणी करायचे. मी एक आठवण सांगतो की मी ऐकली ती अशी की ते अगदी जवळच्या लोकांच्याकडे सुद्धा समजा जेवायला गेले तर ईश्वर ताट जे आहे ते असं बोट फिरवायचे. ते ताटामध्ये काही धूळ किंवा काही असेल तर, आणि जर असेल तर ते लगेच ते ताट परत करायचे, दुसरं ताट स्वच्छ करून आणा असं म्हणायचे. छोट्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आणि मला असं वाटतं की अनेक नेते, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, विवेकानंद काय म्हणाले, विनोबा भावे काय म्हणाले, या गोष्टी सांगतात. अगदी जणू काय आपल्या संपूर्ण हाडीमाशी सगळे विचार रुजलेले आहेत अशा पद्धतीने लोकांना शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती मला महत्वाची. आधी स्वतः करतात आणि मग दुसऱ्यांना सांगतात आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते करणं अशा प्रकारे त्यांनी कधी केलं नाही. तुम्ही एक दोन उदाहरणं सांगा की व्यासपीठावर ते कार्यकर्त्यांची कान उघडणी कधी करायची. सर, व्यासपीठावरचं उदाहरण सांगण्याआधी तर मी दुसरी एक गोष्ट सांगतो की एकदा बारामतीमध्येच आम्ही त्यांच्याबरोबर जेवायला होतो. समोर एक शिरूर तालुक्याचे माजी आमदार होते आणि दुसरे एक माननीय मंत्री महोदय होते. आणि दादाची एक सवय की जेवायला त्यांना ताटामध्ये वाढल्यानंतर त्यांना जे गोष्टी अधिकच्या वाटायच्या ते रिकामी थाळी बोलवायचे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी काढून ठेवायचे, त्या अन्नपदार्थ काढून ठेवायचे. जेवढं लागते तेवढंच घेणार आणि जेवणाच्या सरतेशेवटी अन्नाचा एक कण देखील ते ताटामध्ये शिल्लक ठेवत नसेल. कारण त्यांचा असा आग्रह असायचा की शेतकरी एवढ्या मोठ्या कष्टाने पिकवतो, ती गृहिणी स्वयंपाक करते आणि आपल्या ताटामध्ये ते अन्न येतं, ते वाया गेलं नाही पाहिजे. त्यांनी कृतीतून दाखवलं. आणि त्या माझ्या आमदारांना, मंत्री महोदय, आम्ही जेवायला बसल्यानंतर त्यांचा जेवण झाल्यानंतर उठताना 25% अन्नाचा भाग त्यांच्या ताटामध्ये शिल्लक होता. आणि ते उठायला लागले. म्हणजे दादा आम्ही उठते. दादा म्हणजे ते अन्न फुकट चाललंय का, ते वाया घालवायचे नाही, ते जेवल्यानंतरच उठायचं. त्यांचं पोट भरलेलं होतं, परंतु नाईलाजाने त्यांना ते अन्न खावं लागलं. आणि मला नाही वाटत की पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी ताटामध्ये अन्न गोष्ट टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल. व्यासपीठावरून तर त्यांच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ते एखादी गोष्ट जर पटली तर ते हा म्हणणार, नाही पटली तर त्या ठिकाणी नाही म्हणणार. अनेक हॉटेलच्या उद्घाटनाला आल्यानंतर केवळ त्या उद्घाटकाला बरं वाटावं म्हणून करतात ते त्याच्याविषयी चांगलं बोलले नाही. एखादी उणीव असती तर ते त्या ठिकाणी बोलायचे. मी 2च हॉटेलची उद्घाटन सांगेन. एक ग्रीन पार्क नावाचं माझ्या मित्राचं, चंद्रकांती मध्ये माझे पाहुणे आहेत, त्यांचं हॉटेल आहे. दुसरे एक विजय कराटे, ते देखील लांबून पाहुणे आणि मित्रच आहेत. विजय कराटेंच्या त्या हॉटेलच्या उद्घाटनाला वाकडला ते आले. त्या वाकडच्या हॉटेलच्या उद्घाटनाला आल्यानंतर तो आतमध्ये एंट्री करताना एक त्यांनी रॅम्प बनवलेला होता आणि तो थोडासा उंच होता. त्यांनी भर सभेतून सांगितलं की हा रॅम्प बरोबर नाही, यांच्यावरती वयोवृद्ध माणसांना आतमध्ये येताना त्रास होणार आहे. आणि विशेष म्हणजे 6 महिन्यानंतर एकदा त्या हॉटेलला पुन्हा ते काहीतरी कारणास्तव थांबले. त्यावेळेला विजयला म्हणले, अरे विजय, तू अजून तो रॅम्प व्यवस्थित केला नाही का. आणि ग्रीन पार्क हॉटेलचं जे चंद्रकांत निमनांचं आहे त्याचं काम उत्तम पद्धतीने झालं. त्यांनी पाऊण तास सगळं हॉटेल फिरून पाहिलं आणि त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली की अतिशय उत्तम पद्धतीने तू काम केलेले. जर चांगलं केलेलं असेल तरच चांगलं म्हणणार, आणि जर चुकीचं असेल तर त्याला ते त्या ठिकाणी चुकीचं म्हणूनच सांगा. हा दादांचा त्या ठिकाणी स्वभाव होता. मी या निमित्ताने एक उदाहरण सांगतो की शिरूर का कुठेतरी एक सरकारी कार्यालयाची इमारत आहे.
आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरवरती 5-6 टॉयलेट्स फक्त होते आणि फार मोठ्या प्रमाणात लोक येणार होते, स्टाफ येणार होता आणि मजल्यावरच्या लोकांनी कुठे जायचं. दादांनी ताबडतोब जास्त टॉयलेट्स करायला सांगितले. ही किती महत्वाची गोष्ट आहे, कारण टॉयलेट्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महिलांच्या वॉशरूम्स बद्दल सुद्धा लोकांनी आवाज उठवला. मुंबईमध्ये मोहीम सुरू झाली, पण दादाने अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा आवाज उठवला. आणि मी एक गोष्ट बारामतीमध्ये पाहिली, ते जे ऑडिटोरियम आहे बारामतीचं, जे ते फार सुंदर आहे ऑडिटोरियम, त्या ऑडिटोरियमच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी कपटे टाकलेले होते, बोळे टाकलेले होते. ते स्वतः त्यांनी उचलून ते कसे ठेवले याच्या कथा लोकांनी सांगितल्या. आणि तिथे ज्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुली होत्या, त्या दादांच्या बद्दल अतिशय प्रेमाने आणि त्यांनी कशा प्रकारे सुधारणा तिथे केली हे स्वतःहून सांगत होते. मी काही विचारलं नाही, पण गप्पा मारता मारता दादा दादा सारखा विषय येत होता. हे मला वाटतं प्रेम असं थोपवता येत नाही, आपोआप जे प्रेम लोकांचं मिळतं ते कामात, ते मला वाटतं त्यांनी दाखवलंय. आणि आता काम जे आपण या ठिकाणी बसलोय त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मला ठेवी आता तुम्हाला जास्त 16,000 कोटी रुपयाच्या आहे. पण जी बँक, ज्या बँकेमध्ये साहित्य सम्राट नचिन केळकर म्हणजे तात्यासाहेब केळकर ज्यांनी ही बँक मला वाटतं फुलवली, उजवली, त्यांची सुद्धा आठवण दादांना होती. आणि मुख्य म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्या ठेवी 10-12 वर्षापूर्वी किती होते आणि आता किती होते, तेवढी वाढ झालेली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही मला सगळ्या देशात नंबर 1 आहे. त्या बँकेबद्दल ती दादांनी कशी कार्यक्षमतेकडे नेली किंवा शिखरावरती नेली त्याबद्दल काही सांगू शकाल? सर, 4 सप्टेंबर 1917 रोजी साहित्य सम्राट नचिन केळकर साहेबांनी या बँकेची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर बँकेचे 2-3 टप्पे होते. तात्यासाहेबांनी बँक उत्तम चालवली. नंतर 1963 साली मामासाहेब बँकेमध्ये आले, त्यांनी उत्तम पद्धती चालवली. परंतु खऱ्या अर्थानं बँकेनी गती आणि त्या पद्धतीने गतिमान कारभार कधी सुरू झाला तर 1990 साली अजितदादा पवार साहेब या बँकेमध्ये बारामती तालुक्यातून वर्गातून संचालक म्हणून आणि ते चेअरमन झाले. त्यावेळेला बँकेच्या ठेवी साधारणतः 250 कोटीच्या होत्या आणि त्याच प्रमाणामध्ये बँकेची कर्ज होती. आज ज्या वेळेला 2026 मध्ये आपण विचार करतो त्यावेळेला बँकेच्या ठेवी या 250 कोटीवरून 16,000 कोटीच्या झालेल्या आहेत. 14,000 कोटीची कर्ज झाली, जवळजवळ 29,000 कोटी रुपयाचा टर्न ओव्हर झालेला आहे. आणि बँकेचा एनपीए हा 0% आहे. 0% दरानं 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज देणारी पहिली बँक कोणती तर ती आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आज जर सगळे पॅरामीटर जर पाहिले तर आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही भारत देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील 1 नंबरची बँक म्हणून तिची त्या ठिकाणी गणना होती. आशिया खंडातील एक अग्रगण्य बँक म्हणून बँकेचा जो लौकिक झालेला आहे तो केवळ आणि केवळ अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेला आहे. 2000 साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी दादांनी काही कारणास्तव या बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. परंतु ज्या वेळेला बँकेला गरज लागेल, बँकेला आवश्यकता लागेल त्या वेळेला ते बँकेमध्ये यायचे आणि चेअरमन साहेब आम्हाला सगळ्या संचालक मंडळाला ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. बँकेचं नेतृत्व दादा करत असल्यामुळेच बँकेने एवढी मोठी प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे हे मला विनम्रपणे त्या ठिकाणी बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळी पावलं उचलली असतील या पूर्वीच्या काळात सुद्धा. आणि ती आधी कल्पक पावलं असतील असं मला वाटतं. याचं कारण काय की बिझनेसला त्यांनी जास्त मिळवलं असेल. आणि हा बिझनेस मी पॉलिटिक्स मध्ये असताना सुद्धा एक मला असं वाटतं की त्यांना एक प्रोफेशनल त्यांच्यामध्ये एक संपूर्ण ॲटिट्यूड मध्ये एक व्यावसायिकता होती. आणि उद्योगधंदा त्यांचे स्वतःचे सुरू असल्यामुळे उद्योगधंदे कशा पद्धतीने चालवायचे, बँका कशा पद्धतीने चालवायचे, साखर कारखाने कशा पद्धतीने चालवायचे किंवा दूध संघ कशा पद्धतीने चालवायचे त्याची त्यांना जाण होती. याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं की पुण्यामध्ये दादा आले, पुण्याचे पालकमंत्री होते आणि पुण्याची सत्ता सुद्धा त्यांनी अनुभवली, पिंपरी चिंचवडची अनुभवली. इथे आल्यावरती पुण्यामधल्या काही चुका झाल्यात का आपल्या किंवा पुण्यात हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे याबद्दल त्यांची काय कशा प्रकारची आस्था होती? साधारणतः दादा प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचा कटाक्ष असायचा. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगेन की पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माझ्या मित्राची मिसेस प्राध्यापिका सविताताई ढगे होत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि जो शेवटचा मजला आहे त्याचं देखील बांधकाम पूर्ण झालं. दादा व्हिजिटला आले. दादांनी पाहिलं की वरच्या मजल्याची उंची कमी आहे. त्यांनी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं की ही उंची मला पसंत नाही, तुम्ही आतली हाईट किती झाली पाहिजे तर 11 फूट झाली पाहिजे.
दादांनी तो स्लॅब तोडायला लावला हम्म. आणि पुन्हा सगळं केलं. आज तुम्ही जर त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन जर पाहिलं तर चेअरमन साहेब, त्या अध्यक्ष साहेबांचं उपाध्यक्ष साहेबांचं केबिन हे अत्यंत उत्तम पद्धतीने केले. मंत्रालयाला लाजवेल अशा पद्धतीची इमारत त्यांनी त्या ठिकाणी उभी केली. राजकारणामध्ये देखील मला एक गोष्ट जबाबदारीने सांगावी लागते की पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेबांनी दादांना आणलं, परंतु ज्या वेळेला साहेब राजकारणामध्ये होते त्यावेळेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दादाकडे नव्हती. पुणे जिल्हा दूध संघ दादाकडे नव्हता. काही वेळेला दादांकडे साहेबांकडे जिल्हा परिषद राहिली, काही वेळेला नाही राहिली, अशी परिस्थिती होती. परंतु दादा 90 साली आल्यानंतर त्यांनी ही सगळी सूत्र साहेबांनी त्यांच्याकडे दिली. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, 90 साली स्वतः साहेबांची परवानगी घेऊन ते संचालक झाले. तिथपासून तर आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारीची बँकेची सत्ता ही दादांकडे त्या ठिकाणी राहिली. जिल्हा दूध संघ त्यांच्याकडे राहिला. त्याच्यानंतर अनेक साखर कारखाने, उदाहरणार्थ मी तुम्हाला सोमेश्वरचं उदाहरण देईन. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय मुकुटराव काकडे साहेबांनी त्या ठिकाणी स्थापन केला, परंतु तो पूर्णपणे काकडे परिवाराचं त्याच्यावरती वर्चस्व होतं. परंतु दादांनी त्याच्यामध्ये स्वतःहून पॅनेल केलं, स्वतः तिथे गेले आणि स्वतः निवडणूक लढवून त्या ठिकाणी त्यांनी तो कारखाना ताब्यात आणला. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा दादांच्या नेतृत्वाखाली राज्यातला एक अग्रगण्य कारखाना म्हणून त्याची गणना होती. तीच परिस्थिती माळेगावची, तीच परिस्थिती भावनगर कारखान्याची. या सगळ्या सहकारी संस्था उत्तम पद्धतीने चालवण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर पुणे महानगरपालिकेमध्ये देखील स्वर्गीय सुरेश कलमाडींचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं आणि कलमाडी साहेबांना ताकद ही दादा साहेबांनी दिलेली होती. परंतु कालांतराने ते साहेबांचा ऐकणे असे झाले होते. त्यावेळेला दादांनी धाडस करून महानगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी सत्ता बदल करण्याचं काम केलं. महापौर राष्ट्रवादीचा केला. तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्वर्गीय नेते माजी खासदार रामकृष्ण मोरे साहेबांच्या ताब्यामध्ये होती. ते त्या ठिकाणी नेतृत्व करायचे, परंतु त्यांना शह देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील त्यांच्या हयातीमध्ये दादांनी त्या ठिकाणी स्वतःचा महापौर केला. ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सगळ्या सहकारी संस्था, ह्या माझं स्वतःच असं मत आहे, केवळ आणि केवळ दादांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्य साहेबांचा आशीर्वाद जरूर होता, परंतु खालचे जे एफर्ट्स करायला पाहिजे ते दादांनीच त्या ठिकाणी केले. हे मला त्या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतं. मला असं वाटतं की सहकार क्षेत्रामध्ये वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यांचा जो एक सुवर्ण काळ होता, त्या प्रकारे अजितदादा पवार हे आजच्या त्यांच्या नंतरच्या टप्प्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पद्धतीने सहकारी चळवळ कशी वाढावी आणि सहकारी चळवळ महाराष्ट्राच्या विकासाला पोषक कशी आहे याचा त्यांनी विचार केला. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी सहकारी चळवळीवरती टीका होत होती, गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, त्या काळात सहकारी चळवळ प्रोफेशनली कशी चालवायची, प्रॉफिटेबल ती असली पाहिजे हे कसं बघायचं हे दादांनी पाहिलं. दुसरी गोष्ट अशी मला जे मी ते ऑब्झर्व केलं की अनेक शासकीय इमारती ज्या आहेत त्या अत्यंत गलिच्छ असतात, भयानक असतात, त्या अजागड सगळा कारभार असतो. त्यामध्ये त्यांची बिल्डिंग चांगली असावी, स्वच्छ असावी, परिसर स्वच्छ असावा, आजूबाजूला व्यवस्थित पद्धतीने एक मोकळी जागा असावी, उद्यान असावी तिथे. या प्रकारच्या ज्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन की एखाद्या कंपनीमध्ये गेल्यावरती आपल्याला कशा पद्धतीने वाटतं तशा प्रकारचं चांगलं वातावरण असावं आणि लोकांना तिथे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा बरं वाटावं की चांगल्या पद्धतीचं काम. अशा प्रकारच्या अनेक ऑफिसेस म्हणजे जिल्हा कलेक्टर ऑफिसेस असतील ठिकठिकाणची ती दादांनी अनेक ठिकाणी फार चांगली केली किंवा जे आहे त्याचं सुशोभीकरण केलं. याच्याबद्दल तुमचं कधी संभाषण कधी व्हायचं का किंवा ते काही बोलायचंय का? जरूर व्हायचं. कारण मी तुम्हाला सांगतो की आता ज्या बँकेमध्ये बसलेलो आहोत ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत दादांनी झाली. पुणे जिल्हा परिषदेची इमारत देखील दादांनी झाली. ससून हॉस्पिटलची इमारत देखील दादांनी झाली. विभागीय कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय हे देखील त्या ठिकाणी नवीन बांधण्याचं काम हे केवळ आणि केवळ अजितदादा पवार साहेबांनीच त्या ठिकाणी केलं. अनेक इमारती असतील, आजही काही इमारतींची बांधकाम चालू आहे, ती केवळ आणि केवळ दादांनीच त्या ठिकाणी केली. आणि आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. दादांवरती अनेक आरोप झाले, परंतु या आमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोरच्या बाजूला एक पारशी ग्रहस्थांचा बंगला 17 गुंठ्यामध्ये होता. ते अनेक वर्ष तो त्यांना बँकेला द्यायचा होता, परंतु ते काही देत नव्हते. आणि तो बंगला ज्यावेळेला आम्ही संचालक मंडळात आलो, आम्ही आग्रह केला की दादा तो बंगला घ्यायला पाहिजे. दादांनी त्या ग्रहस्थाला बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं की तुमच्या या जागेची किंमत काय, तर त्यांनी 84 कोटी रुपये त्या जागेची किंमत सांगितली. दादांनी त्यानंतर काय केलं, आजूबाजूच्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना बोलून घेतलं आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही मला सांगा
ही जागा जर तुम्हाला व्यवसायासाठी घ्यायची असेल, तिथे इमारत बांधून जर तुम्हाला कमर्शियल कॉम्प्लेक्स करायचे असेल, तर तुम्हाला काय किमतीला ही जागा घ्यायला त्या ठिकाणी परवडेल. प्रत्येकाची कोटेशन किती ती आणि 57 ते 58 कोटी रुपये. दादांनी त्या पारशी ग्रस्ताला बोलावून देतं 84 कोटी नाही तर 58 कोटी रुपयांना तुम्हाला ही जागा बँकेला द्यावी लागेल. हे काकू करायला लागले. त्यांनी एक त्यांना सक्षमपणे सांगितलं, कारण दादांचं हे सार्वजनिक आयुष्य आहे. ते म्हणजे तुम्ही जर बँकेला सोडून कोणाला जागा दिली तर मी बघतो म्हणजे कोण जागा कशी घेते ते. मग ते पारशी ग्रस्त जागेवरती आले. चेअरमन साहेबांना मला त्यांनी खाजगी सांगितलं, एवढा अभ्यास आम्ही कोणाचाच पाहिला नाही, एवढीच किंमत होती. आणि 84 कोटी किंमत सांगितलेली जागेची किंमत ही केवळ आणि केवळ 58 कोटी रुपयाला बँकेला ती जागा दिली. आम्ही खरेदी केलं, तो बंगला डिमॉलिश केला आणि आता तिथं आम्ही नवीन काम सुरू दादांच्या मार्गदर्शनाखाली करणार होतो. दुर्दैवानं दादा आपल्यामध्ये राहिले नाही. आता आम्ही त्याच जागी दादांचा स्मारक कसं करायचं हे चेअरमन साहेब, आमचे मंत्री महोदय दत्ता मामा बर्णे, रमेश अप्पा थोरात, आम्ही सगळेजण बोर्डामध्ये बसून त्याविषयी निर्णय घेणार आहोत. दादांची दृष्टी काय होती, मला एकच सरळ सांगायचंय, दादांवरती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जर दादांनी मनात आणलं असतं तर त्यांनी जर ती जागा 58 कोटीच्या ऐवजी 100 कोटीला घेतली असती आणि त्याच्यामध्ये माझ्या भाषेमध्ये जर काही गॅप ठेवला असता, आम्ही कोणी नाही म्हणू शकलो नसतो. परंतु दादांचा कारभार एवढा स्वच्छ होता की सार्वजनिक जीवनातून कधीही त्यांनी त्या ठिकाणी स्वतः काही घेण्याचं त्यांच्या मनातही कधी त्या ठिकाणी आलं नाही. मला एक थोडीशी गोष्ट सांगतो पत्रकारितेशी संबंधित. दैनिक लोकसत्ता तुम्हाला माहिती आहे, प्रताप आजबे सर हे मोठे पत्रकार आहेत. त्यांनी दादा गेल्यानंतर त्या पुरवणीमध्ये 3 पानी लेख लिहिलेला आहे दादांविषयी. त्याच्यामध्ये ते नमूद करतात की 70,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी घोटाळा झाला म्हणतात. परंतु आजबे साहेबांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की स्वर्गीय नेते त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी कोयना धरण बांधलं. त्या कोयना धरणापासून तर आतापर्यंत जो खर्च झाला तो 70,000 कोटी रुपये झाला, त्याचा अनुशेष राहिला आणि त्याच्यातून 1.5% सिंचन झालं. हे कधी लिहिलं जाते, दादा गेल्यानंतर लिहिलं जाते. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार हा निवड प्रोपोगंडा केलेला होता. त्याच्यामध्ये दादांचा काही एक दोष नाही, त्याच्यातून सिद्ध होते. हे मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं वाटतं. मी तुम्हाला सांगतो, 70,000 कोटीचा घोटाळा म्हणजे गणपतराव देशमुखांनी विधानसभेत एक प्रश्न विचारला होता आणि त्या अनुषंगाने उत्तर देण्यात आली. त्यानंतर मग सिंचनामध्ये एवढं खर्च झालेला आहे, एवढा खर्च म्हणजे त्यांनी अमाऊंट सांगितली नव्हती की 70,000 कोटी खर्च आहे. कारण तुम्ही बजेटचे जर पेपर्स जरी बघितले, ज्याचा मी अभ्यास केलेला बऱ्यापैकी, तेवढं बजेटच नव्हतं म्हणजे 70,000 कोटी. तेव्हाच आम्ही अनेकदा चॅनेलवर सांगितलं होतं की गैरव्यवहार झाला असू शकेल, तपासात नंतर होईल, पण 70,000 कोटीचा घोटाळा ही भारतीय जनता पक्षाने पसरवलेली एक अफवा आहे. की भारतीय जनता पक्षाला बघा, बोफोर्स घोटाळ्यापासून तुम्ही जर 2G 1,76,000 कोटी, कोळसा घोटाळा 10 लाख कोटी रुपये, या फिगर्स मध्ये त्यांना फार मोठा रस असतो की ज्याच्यामुळे सगळा मीडिया एकदम पेटून उठेल आणि मग त्याच्याबद्दल काही बोला. आदर्श गैरव्यवहाराच्या वेळी सुद्धा त्यांनी अशा फिगर्स सांगितल्या आणि असं सांगितलं की जवानांचे फ्लॅट्स लागले, त्यात अशोक चव्हाणांनी त्यांनी बरोबर घेतलं. त्यामुळे ते सगळी बोगसगिरी आहे. त्यामध्ये मी त्या याच्याबद्दल काही त्यांना मी गैरव्यवहाराची काही चौकशी झाली आणि काही जणांना अधिकाऱ्यांना सजाही झालेली, पण 70,000 कोटीची ही केवळ थाप होती. आणि जर त्याच्यानंतर जर त्यांना आढळलं असतं तर दादांनी त्यांनी बरोबर घेतलं असतं आणि बरोबर घेतल्यानंतर सांगितलं असतं की कुठे गेले 70,000 कोटी रुपये, असं कधी त्यांनी विचारलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं ते केवळ राजकारण. मला एक प्रश्न विचारायचा आणि एक ऑब्झर्वेशन माझं जे आहे की दादा हे अत्यंत कडक होते बोलायला वगैरे. मला असं वाटतं की आपण जो प्रामाणिक माणूस असतो तो स्पष्टपणे जे सांगतो त्याला कडक बोल म्हणायची त्याचं कारण नाही. उलट ते स्वभावाने अतिशय मृदू होते, म्हणजे हळवे होते. आणि तो हळवेपणा काही जणांचा वेगळ्या प्रकारे दाखवतात, काही जण दाखवत नाही, पण आत हळवेपणा असतो. याचं एक उदाहरण मला जे आठवत आहे असं की जेव्हा मंत्रालयाला आग लागली होती, अनेक कागदपत्र खाक व्हायला सुरुवात झाली होती, तेव्हा दादांच्याच मला वाटतं ऑफिसमधला काही जण अडकले, बाकी सगळ्या इमारतीत अडकले. दादा बाहेर पडले नाहीत आणि तो एक माणसाचा मृत्यू झाला त्याच्यातल्या. पण शेवटपर्यंत दादा तिथे थांबले, पळून नाही गेले तिकडनं. पळून जाणारे अनेक जण आहेत, पण दादांचा स्वभाव तशा प्रकारचा अजिबात नाहीये. आणि त्याला कोणीतरी विचारलं किंवा तुम्ही एवढं कडक बोलता, कडक तडक बोलता, सणकावता अनेकदा,
तर ते म्हणाले की माझे वडील हे फार, मी लहान असताना गेले, अशा वेळी मी जर फार मऊपणे वागलो असतो तर मला लोकांनी चिरडलं असतं, अगदी आणि त्यामुळे मग त्याने अशा प्रकारचा एक व्यक्तिमत्व त्यांचं आपोआप तयार झालं एक सगळ्या परिस्थितीची मुकाबला करताना. आणि त्यावेळी त्यांनी मला असं दिसत नाही कधी दुखावलं, आणि त्याचा एक गुण मला वाटतो असा की बघा, कुठल्याही पक्षाच्या माणसावरती काही कोणी बोललं की लगेच तो नेता जो असतो तो एकदम चिडतो आणि काहीतरी आणखी भडक उत्तर देतो. दादा काय म्हणायचं, पहिलं वाक्य असं, "हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे." त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, सांगू देत ना. आमचं मत असं आहे, त्यांना त्यांचं मत असं आहे. ते कधीही तो मूर्ख आहे, तो नालायक आहे अशा प्रकारचं बोलायचं नाही, कधीच कधीही रागवायचं नाही त्याबद्दल. पण उगाचच काहीतरी जर विचारलं काहीतरी तर ते ऑन द स्पॉट त्या पत्रकाराला हाणायचे किंवा पत्रकाराला सुनवायचं. पण त्याच वेळी पत्रकारांबरोबर गंमत जम्मत हे करायचे की जेव्हा विलिनीकरणाची चर्चा अशी सुरू होती तेव्हा ते, आणि इथे पुण्यामध्ये दोन्ही काँग्रेस एकत्रपणे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या, तेव्हा दादा म्हणाले, थांब गड्या, काही कशाला करतो, थांब थांब थांब, सांगेन तुला सगळं. अशा प्रकारे गंमत जम्मत स्वतः करायचे, अत्यंत हसतमुख होते ते. मला एक रील तर त्यांचं आठवतं की कुठेतरी ते प्रत्येकाला भेटतात, शेखंड करतात, 50-100 माणसांना इतक्या आनंदात इकडे जातात पळत, कधी इकडे जातात, सिक्युरिटी वगैरे काही नाही. हा जो आहे त्यांच्यामध्ये संपूर्ण मिसळण्याचा जो आहे गुण, आणि इतके गेल्या काही दिवसामध्ये ते खूपच आनंदात होते, खूप जोशात होते. त्यामुळे जे चेहरा पाडून विलिनीकरणाची चर्चा झालीच नाही असं जे म्हणत आहेत, त्यांना सुद्धा मला असं सांगावं असं वाटतं की विलिनीकरणाची चर्चा करू नका. पण जे दादांच्या आसपास राहून ज्यांनी सत्तेचे सगळे फायदे मिळवले, त्यांनी सुद्धा दादांचा जो एक दिलदार स्वभाव, मनमिळावू स्वभाव आणि एक आनंदी स्वभाव, दादांचं सर्वसामान्य माणसावरचं प्रेम, हे सुद्धा गोष्टी लक्षात घ्याव्या ना. ते गुण घ्यावेत तुम्ही ते गुण न घेता केवळ दादांच्या बद्दल उमाळे व्यक्त करता खोटे, ते लोकांना पटत नाही. तुम्ही आसपास राहून दादांपासून काय शिकला असा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. सर, तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की दादा ते काय सांगायचे की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की ज्या वेळेला एक काँग्रेस पक्ष होता, 99 साली 10 जून 99ला राष्ट्रवादी काँग्रेस झाली. त्याच्या अगोदर भोर तालुक्यामध्ये एक सभा होती. भोर तालुक्याचे नेतृत्व त्यावेळेला थोपटे साहेब करायचे, आणि एक मेळावा घेतलेला होता. आणि त्या मेळाव्याला दादा गेल्यानंतर मी स्वतः मेळाव्याला, मी लहान होतो त्यावेळेला, विद्यार्थी काँग्रेसचा कार्यक्रम होता, आणि दादांचं भाषण चालू असताना त्या स्टेजवरती दगडफेक झाली. दगडफेक झाल्यानंतर त्या पत्र्यावरती दगड पडले, त्या खाली स्टेजवरती दगड पडले, काही कार्यकर्ते विचलित झाले. तर दादांनी त्यांचं भाषण चालू ठेवलं. दादांनी बिलकुल हालचालही केली नाही. म्हणजे त्यांनी जे विधान केलं ना, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, दगड पडत असताना देखील त्यांनी सिद्ध करून दाखवलं की खरोखरच मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हे नंतर वर्तमानपत्रात आलेले, मी काही दंतकथा सांगत नाही. दादांच्या बाबतीमध्ये अशा अनेक घटना आहेत की जिथं दादा तू म्हणतो कठोर, तिथं कठोरच व्हायचे. परंतु दादा दुसरी एक बाजू त्यांची होती की कार्यकर्त्यांची इतकी काळजी घ्यायची. मी ज्यावेळेला विद्यार्थी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो त्यावेळेला माझ्याकडे मोटरसायकल होती. मोटरसायकलवरती फिरणारा मी कार्यकर्ता, परंतु माझ्यातली गुणवत्ता घेऊन त्यांनी मला जिल्ह्याचा अध्यक्ष केला. आणि त्यावेळेला भोरमध्ये जेव्हा मी एका सभेवरून आम्ही परतत होतो, माझ्याकडे मोटरसायकल होती. परंतु दादा जाताना एक प्रथा असते की नेत्याला नमस्कार करणे. त्यांनी त्या गाडीची काच खाली की ते अरे सुनील, तुला गाडी आहे का? ते म्हणलं दादा आहे. मी खोटं बोललो. ते म्हणले नक्की आहे का? म्हणलं आहे. दादाच्या गाड्या जाऊन दिल्या. मग आम्ही 14 मित्र 2 मोटरसायकलवरनं पुण्यात रात्री 11 वाजता आलो. म्हणजे त्यांना हे माहिती होतं की याच्याकडे गाडीला इतक्या लांब रात्रीचा कसा आला. असं बारीक सारीक प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेणारे ते होते. आणि एखादा जर प्रसंग आला तर त्या कार्यकर्त्याला ती मदत करायची. ते कधी कधी एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याला बोलावून त्याला समजून सांगणार. परंतु त्यांनी असा अपबर भाव कधी ठेवला नाही, कोणाच्या मनामध्ये द्वेष ठेवला नाही. आणि ते किती जरी रागवले तर दुसऱ्या क्षणाला ते काम करायचे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होतो, आणि त्यावेळेला काय झालं की 2004 ची विधानसभा झाली आणि लोकसभा झाली, आणि माझ्या मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभेचा उमेदवार पराभूत झाला, आणि माझे खासदार अशोक अण्णा मोळजी देखील लोकसभेला पराभूत झाले. मी सरपंच असल्यामुळे मी पाण्याची स्वदेशधाराची योजना त्यांच्याकडे सेफ्टी हाऊसला घेऊन गेलो. ते खाली पाहत होते, आणि खाली पाहत असताना त्यांनी सांगितलं, मी म्हणलं दादा हे माझं पाणी पुरवठा योजनेचं काम. त्यांनी ते पाहिलं.
त्यांनी खाली बघता बघता सांगतो, तू तुझ्या भागातला आमदार निवडून आणला, तू तुझ्या भागातला खासदार निवडून आणला, तुझ्या तर मला काम पहिलं केलं पाहिजे पाणी पुरवठा योजनेचं. आणि ते माझ्यावरती रागवले थोडे त्यांच्या त्या स्टाईलमध्ये. मी आपला तिथेच कागद ठेवला, मी आपला निघून आलो. तिथून निघून आलो जिल्हा परिषदेचे शरद मोठे पाटील कृषी सभापती होते. त्यांच्या कॅबिनेट बसून त्यांना सांगितलं का दादा मला अशाशी बोलले, मी काय लोकांना उत्तर देणार, ते मंत्री असून जर माझं सुजल धारेचं जर पाणी पुरवठ्याचं काम करणार नसतील, तेवढे सुनीलराव बसा तुम्ही जरा आहे ना, आपण चहा घेऊ, आपण बघू काय करायचं. आम्ही चहा घेत नाही. चहा घेऊन झाला नाही 5च मिनिटामध्ये सीओ साहेबांचा शिपाई तिथे आला, शरद मोठे पाटलांच्या तिथे. ते म्हणजे सुनील तांदरे इथे आले का, ते म्हणजे आले नाही. ते म्हणजे सीओ साहेबांनी बोलवले, दादांनी त्यांची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली. म्हणजे ही पद्धती होती. आज मी कारणीभूत नव्हतो त्याला आमदार आणि खासदार निवडून यायला, परंतु त्यांनी जाणीव करून दिली की तुम्हाला काम अधिक करावं लागेल, परंतु आपण घेऊन गेलेलं काम हे जनतेच्या इच्छाचं आहे आणि ते या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी केलं पाहिजे. हे दादा अशा पद्धतीने त्यांची कामाची पद्धती आहे. आणि त्यांच्या बंगल्यावरती जे जे कामं घेऊन जायचे हे प्रत्येकाचं आगत स्वागत व्हायचं. सर तुम्हाला सांगतो की सकाळी 6ला त्याचा दिवस सुरू व्हायचा, सगळ्यांना नाही. आम्हाला साधारणतः 7ची वेळ मिळायची देवगिरी होती, आम्ही पाठीत आहे. तिथं गेल्यानंतर आजही मी सांगतो कुठल्याही मंत्र्याच्या बंगल्यावरती जा, सहसा त्या ठिकाणी नाश्ता कोणाला मिळत नाही. परंतु दादांच्या बंगल्यावरती सकाळी 6ला जा, तिथे नाश्ता रेडी असायचा. त्यांना माहिती होतं की ग्रामीण भागातून येणारा माझा कार्यकर्ता 6 वाजता हॉटेल उघडी नसणार आहेत, कोणाला काही त्रास असेल तर त्याला निर्मुख जायला नको, म्हणून जेवढी लोक येतील तेवढ्या लोकांना नाश्ता आणि चहा तिथे द्यायचे. दादा मला वाटतं की कुठल्याही नेत्याच्या बंगल्यावरती मला तरी कधी त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. आणि एक शेवटची गोष्ट, आता आपला हा व्हिडिओ संपण्यापूर्वी, की गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, एक महाराष्ट्रातले गुणी रत्न आहे, तुम्हाला माहिती असेल ते. हे लोक ज्या पद्धतीने टीका करतात, अत्यंत गलिच्छ टीका त्यांनी दादांवरती केली, पवारसाहेबांवरती केली, पण त्याच्या त्या टीकेला अधिक खालच्या पातळीची टीका करून कधीही दादाने उत्तर दिलं नाही. उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडत नसत. मी प्रत्येक गोष्टीचं कामाने उत्तर देणार असं म्हणणारे आपल्याकडे उपमुख्यमंत्री आहेत, पण दादा असं काहीही म्हणत नाही की मीच काम करतो. ते काम सतत करायचे ते लोक बघत होते, जनता दरबार त्यांचा बघत होते आणि सतत पायाला भिंगरी लावून ते कुठे कुठे फिरत असायचे आणि प्रवचनं द्यायची ते नुसती, की स्वातंत्र्यपूर्वी काय काळात काय झालं, अमुक झालं, नेहरू काय म्हणाले वगैरे. प्रत्यक्ष कामाने लोकांना लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की तुमच्या मनात, तुमच्या हृदयामध्ये, तसंच असंख्य कार्यकर्त्यांच्या नाही, सर्वसामान्य माणसांच्या हृदयामध्ये दादांचं स्थान कायम राहील. आणि दादा गेल्यानंतर लोकांना अधिक त्यांची जाणीव झाली की हा माणूस आहे. आपल्या लक्षात कसं नाही झालं की याच्यात इतक्या काही गोष्टी होत्या, आपण त्याला फक्त हाणत बसलो, आपण त्याच्यावरती टीका करत बसलो, नाराजगी करत बसलो. हा माणूस वेगळाच होता. आपल्याला हा माणूस नीट कळलाच नव्हता, याचं मोठे पण कळलं नव्हतं, याचं सच्चे पण कळलं नव्हतं, याचं अस्सल पण कळलं नव्हतं. मला वाटतं की चांदेकर साहेब तुम्ही ज्या आठवणी सांगितल्या त्यामुळे लोकांना आता अजितदादा अधिक कळण्यास मदत होईल. आपण हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इथे बोलतो ते योगायोगाने इथे आलो. आपण कुठेतरी बोलायचं म्हणून इथे बोलतो. आपण कुठल्याही प्रकारे प्रचारी बोलत नाही आणि आपल्या मनापासून जे मनामध्ये आले ते बोलतोय. आज आपल्या गप्पा चांगल्या झाल्या त्याबद्दल चांदेकर साहेब तुमचं धन्यवाद.